रत्नाबाई, रत्नाबाई काय म्हणता? तुमची मोठी बहीण आली. माय हो बाई, येऊ बाई. माय लय दिवसानं आली हो मै बहीण. येऊ बाई ये. माय मै बहीण लय दिवसाच्या बाद आली हो. येऊ बाई ये माय. ये बस मी पाणी आणतो, चहा मांडतो. लय दिवसाची जेत जाय हो बाई. तू आली ना तू मला लय बरं लागते हो बाई. बस मी पाणी आणतो. ओय, पाणी गिनी नाही पाहिजे मले. राहू दे, मी काय तुझ्या घरी पाणी प्यायले आणि जेवाले आणि चहा प्यायले नाही आली. माय बाई, तू काहून अशी बोलून राहिली व कवा ना कदा तर माझ्या घरी आली तू आणि अशी बोलून राहिली मी पाणी नाही पेत म्हणून. नाही नाही, मले पाणी गिनी काही नाही पाहिजे. वावराचं काय झालं ते सांग मले. लागलं का वावराने गिराईक? काढलं का विकाले वावर? आईले मरून 1 महिनाही नाही झाला आणि तू हे काय तू वावराचं बोलून राहिली? वावर काय पाहून चाललं का? जाग्यावरच आहे ना. आता आपल्याला भाऊ नाही आहे तर आपण दोघीच बहिणी आहो ना. वावर आपल्या दोघी बहिणीच्याच नावानं होईल ना. तसंही बाई तू मोठी आहेस, तुला विचारल्याशिवाय मी वावर विकणार तरी हाव का व? रत्ने, हे काही मला सांगू नको. लोक काय म्हणतील आणि हे काय म्हणतील. पहिले वावराली गिराईक पाय आणि लवकर माझ्या हिस्सा मला देऊन टाक. आणि तुझ्या काही भरोसा नाही आहे. तशी तू माय बापाले किती भडकत होती व माझ्याबद्दल. काऊ बाई, आई बाबा माझ्याजवळ राहत होते तर मी काय त्याला भडकत होती काय? तू सांभाळत नव्हती म्हणून ते माझ्याजवळ राहत होते. तुला तर आई बाबाची लाज वाटत होती व आई बाबाची तुला लाज वाटत होती. तू म्हणत होती की आमच्या घरी चांगले चांगले लोक येतात आणि आई बाबा हे कुठेही थुकतात म्हणून त्या घरी घेऊन जाय म्हणून मी माझ्या घरी घेऊन आली हो बाई तिले. पण जाऊ दे रे ताई, झालं ते झालं. तुला जर गिराईक पाहायचं असेल तर तू गिराईक पाहू शकते, मी सही करून देते. का हो मालूबाई, किती केलं आमच्या देखता त्या बाईनं. आणि तुम्ही तर मोठे हा बिचारा, हे शब्द तुम्हाला बोलायला शोभत ना. त्या बाईने किती बिमार होते, किती ती बाईने फोन करत तुम्हाला. एक दिवस तर पाहायला नाही आल्यावर तुम्ही. मग आई मेली का नाही मेली तर चालल्या त्या बाईले हिस्सा मागायले. दोघीच तर बहिणी आहे, मग आज ना उद्या तुमचंच आहे. आता बाई ते पोरग होतं सर्व्हिसवर, ते पोरगी होती सर्व्हिसवर, त्याचा तू लय घमंड करस. ते बाई गरीब बिचारी, तिनं त्या गरिबीच्या दृष्टीनं तिनं लय केलं माय बापाचं. पहा ते एवढ्या गरीब असूनही बी किती त्याचं मन मोठं आहे. आणि तुम्ही पहा मोठे असून तुमचं मन किती लहान आहे त्यांच्याविषयी. काय कामाची हो तुमची श्रीमंती. बाई जाऊ द्या, तुला शेती पाहिजे ना, मी शेती देऊन देतो. नाहीतरी आज ना उद्या आम्ही दोघी घेणारच होतो ना, तर आताच सही करून देतो. आण बाई जाय, गिराईक आण तू, मी सही करून देतो. सुनंदाबाई, तुम्ही जे बोलल्या ना ते मला म्हणाले पटलं बिचारा. खरंच मला ना श्रीमंतीचं खूप घमंड होतं. रत्ना, तू काळजी करू नको. आपण दोघी बहिणी वाटून घेऊ. गिराईक लागल्यानंतर तू काही काळजी करू नको. मला काही नाही पाहिजे ना. मला माफ कर बिचारे, मी मोठी असून चुकले. तू किती समजदार आहे व लहान असून. तर बस मी पाणी आणतो, चहा मांडतो, आता जेवण करून जाजो.